चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मी अर्थातच निखिल वागळे. पहिल्यांदा मला हे सांगून द्या की दिल्लीमधून मी आजपर्यंत जे व्हिडिओ केले त्यांना तुम्ही दिलेला जो प्रचंड प्रतिसाद आहे माझ्या चॅनलवरच्या किंवा मी जे मुलाखती दिल्या मुंबई तकला, प्रशांत कदमला, या मुलाखतींना तुम्ही सुद्धा जो प्रचंड प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मनापासून, अगदी मनापासून धन्यवाद. अनेकांनी मला लिहिलं आहे तुम्ही वारंवार ग्राउंडवर जायला हवं, म्हणजे आम्हाला चांगले रिपोर्ट्स पाहायला मिळेल. जिथे जिथे सत्याची दडपशाही होईल तिथे तिथे मी ग्राउंडवर जाईन, वयाची पर्वा न करता, आजारपणाची पर्वा न करता, आणि रिपोर्टिंग करीन. 3 दिवस जे दिल्लीमध्ये मी घालवले एखाद्या धगीतून जाण्यासारखं होतं. पण मी तुम्हाला सांगतो, या तरुण मुलांचा जो उत्साह होता, तरुण मुलांचा जो प्रचंड जनसमुदाय मी पाहिला, त्यामुळे माझाच उत्साह वाढलेला आहे काहीतरी नवीन करण्याचा. आशा वाढलेली आहे की या हुकुमशाही सरकारचं पतन एक दिवस होणार, याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. कालही मी तुम्हाला सांगितलं, जय 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 भीम ही घोषणा गुंजत होती. इन्किलाब जिंदाबादच्या घोषणेमुळे भगतसिंगची आठवण येत होती. लाखो तरुण ज्या वेळेला अशा घोषणा देऊ लागतात तेव्हा अंगावर शहारा उमटतो. आणखी एक घोषणा होती, जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है. जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है. अगदी परफेक्ट घोषणा होती. आणि मोदी असेच पळून गेले. 56 इंच छातीचे आमचे पंतप्रधान काल अक्षरशः पळून गेले. तरुणांचा एक जमाव संसदेकडे कूच करतोय अशी बातमी पोलिसांनी दिली. वायरलेसवरून बातमी पाठवली. जमाव काही संसदेच्या आत गेला नाही, संसदेच्या बाहेरच होता. त्यांच्यावर अश्रुधूर सोडण्यात आला. पण आत मोदींची त्रेधा तिरपीट उडाली. ताबडतोब सुरक्षा वाढवली आणि सुरक्षा सैनिक त्यांना दुसऱ्या दाराने घेऊन गेले. अक्षरशः पळून गेले मोदी. हा आमचा पळपुटा पंतप्रधान आहे. संतप्त युवकांना सामोरं जाण्याची हिंमत या पंतप्रधानामध्ये नाही, अमित शहामध्येच नाही. ते काय करू शकतात? गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लोक आहेत. ते फक्त तरुण माणसांवर अत्याचार करू शकतात. अजूनही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, अनेक व्हिडिओ मी माझ्या इंस्टाग्रामवर टाकलेले आहेत किंवा फेसबुकवर टाकलेले आहेत, ट्विटरवर काही टाकलेले आहेत. हे बघा, माझ्या इंस्टाग्रामवर माझे जे व्हिडिओ असतात तिथे जाऊ नका. जे व्हिडिओ आपल्याला काय म्हणतात तुम्ही शेअर करता येतात आणि जे आपल्या फॉलोअर्सना पुन्हा पाठवता येतात त्या तिथे जाऊन पहा. तिसरं चॅनल आहे, तिथे जाऊन पहा. सगळे तुम्हाला या हिंसेचे व्हिडिओ बघायला मिळतील. हे अनेकांनी काढलेले आहेत म्हणून मी शेअर केलेले आहेत. माझ्या सगळ्या फॉलोअर्सना मी पाठवलेले आहेत. गेल्या 3 दिवसात इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 30,000 माझे फॉलोअर्स वाढलेले आहेत. इंस्टाग्रामकडे मी दुर्लक्ष केलं होतं. माझा मुलगा मला कायम सांगत होता की इंस्टाग्राम हे तरुणांचं माध्यम आहे, त्यावर अधिक तू लक्ष केंद्रित कर. यावेळेला केलं आणि मला हा अतिप्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्याबद्दल मी अक्षरशः नतमस्तक होऊन हात जोडतोय. असो, पण आजची महत्त्वाची बातमी काय आहे? आजची महत्त्वाची बातमी ही आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी पळाले, संसदेमधून चोरवाटेनं बाहेर पडले सुरक्षा रक्षकांच्या तैनातीमध्ये, आणि राहुल गांधी आज रस्त्यावर उतरले. या क्षणाला राहुल गांधी आणि प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे हे पंतप्रधानांच्या घराबाहेर धरणं धरून बसलेले आहेत. काही काँग्रेसवाले असं सांगतायत की राहुल गांधींनी आपल्या सुरक्षा यंत्रणेला शह दिला, कारण त्यांनी जर सांगितलं असतं की मी पंतप्रधानांच्या घराकडे जातो तर आधीच अलर्ट करण्यात आलं असतं. पण यांनी सांगितलं की मी इव्हनिंग वॉकला जातोय, आणि हे सगळे चालत राहिले आणि थेट लोककल्याण मार्गावर पोहोचले आणि तिथे धरणं धरून बसलेले आहेत. जे अत्याचार पोलिसांनी युवकांवर केले, युवतींवर केले, त्याच्या निषेधार्थ या अर्थाने राहुल गांधी रस्त्यावर उतरले आहेत. अशी बातमी होती की राहुल गांधी जंतर मंतरला सुद्धा जाणार आहेत, अभिजित दिपकेंची भेट घेणार आहेत.
पण अजून तरी ते गेलेले नाहीत. कदाचित उद्या जातील, आणखी कधी जातील, कारण शेवटी राहुल गांधींना जखमी विद्यार्थ्यांना भेटायचं आहे आणि जखमी विद्यार्थी हे जंतर मंतरलाच बसलेले लक्षात घ्या. पण राहुल गांधींनी आज सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि ओम बिर्लांना सांगितलं की हा अभूतपूर्व असा अत्याचार आहे. पोलिसांनी देशातल्या युवकांवर अत्याचार केलेले आहेत, मानवी हक्कांचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे या विषयावर आपण लोकसभेत चर्चा करायला हवी. आता ओम बिर्ला हा कसला माणूस आहे आपल्याला माहिती आहे. हे पक्षपाती आहेत, हे लोकसभा अध्यक्षपदाला लांछन आहेत, हे मोदींचे चमचे आहेत. याची आपण अनेक वेळा चर्चा केलेली आहे. त्यामुळे चर्चा ते करतीलच असं नाही, त्याला परवानगी देतीलच असं नाही. कारण अशी चर्चा झाली तर त्यामध्ये सगळ्या मोदी सरकारचं वस्त्रहरण होऊ शकतं, हे लक्षात घ्या. पण राहुल गांधींनी प्रयत्न चालवलेले आहेत. राहुल गांधी माझ्या मते अत्यंत पॉझिटिव्ह अशी गोष्ट आहे की राहुल आणि प्रियांका गांधी रस्त्यावर उतरलेले आहेत. खरं तर माझं म्हणणं आहे, काल जो प्रचंड लाखो अक्षरशः तरुण होते, प्रचंड जमाव होता तरुणांचा, तिथेच राहुल गांधी आले असते तर फार मोठं गुडविल त्यांना मिळालं असतं. पण असो, बेटर लेट दॅन नेव्हर. राहुल गांधी आता रस्त्यावर उतरलेले आहेत. त्याआधी एक गोष्ट घडली. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आंदोलन संपलेलं नाही, सोनम वांगचुक यांचं उपोषण चाललेलं आहे. अभिजित दिपके सुद्धा अजून पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या ठिकाणी धरणं धरून बसलेले आहेत. आजही ते तिथे आहेत. जखमी विद्यार्थी सुद्धा तिथे आहेत. अनेकांचे कपडे फाडण्यात आले. मुलींच्या कपड्यांना सुद्धा पोलिसांनी हात घातला. पोलिसांनी आपल्यासोबत गुंड आणले होते की काय असं म्हणायला जागा आहे. या गुंडांनी पोलिसांच्या लाठ्या घेऊन मारहाण केली. या सगळ्याची दखल विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधींनी घेतली. पण चक्क शरद पवार सुद्धा जंतर मंतरला जाऊन पोचले, हे लक्षात घ्या. आजपर्यंत शरद पवारांसारखा सिनियर नेता शांत होता. त्यांच्यावर आरोप होत होते की ते भाजपच्या बाजूने आहेत, भाजप सोबत जाऊ शकतात, अजूनही जाऊ शकतात, यामध्ये काही शंका नाही. शरद पवार काही करू शकतात. पण त्यांची सुद्धा संवेदना जागी झाली आणि ते जंतर मंतरला आले. पण धक्कादायक गोष्ट पुढेच आहे. पोलिसांनी त्यांना आज जाऊ दिलं नाही. उस्त केलेलं व्यासपीठ आहे ते पुन्हा तयार केलेलं, त्याच्या मागे चढून ते नाही. काल आम्ही सगळे यापैकी एक बॅरिकेड चढून आतमध्ये गेलो. पायालाही लागलं होतं, अनेकांना जखमा झाल्या होत्या. पण आम्ही गेलो होतो. पण शरद पवार वय आहे त्यांचं. पोलिसांनी सांगितलं की आम्ही बॅरिकेड काढणार नाही. जर बॅरिकेड थोडी काढली असती तर शरद पवार तिथे जाऊ शकले असते, सगळ्या आंदोलनकारी लोकांना भेटू शकले असते. पण दिल्लीचे पोलीस किती निष्ठुर आहे. म्हणजे शरद पवार बघा, मोदींचे मित्र आहेत, अदानीचे मित्र आहेत, तरी सुद्धा त्यांच्यासाठी बॅरिकेड काढली नाही. बाकीच्या लोकांची तर गोष्ट वेगळी. चाललंय काय? शरद पवारांसारखा पद्मभूषण माणूस आहे, पद्मविभूषण माणूस आहे, मोदी सरकारने त्यांना पद्मविभूषण दिलेलं आहे. हा माणूस तिथे येतो आणि पोलीस बॅरिकेड काढत नाही. हा कसला प्रकार आहे? ही अमित शहाची मुजोरी आहे. अमित शहानी शरद पवारांचा अपमान केलेला आहे, लक्षात घ्या. सरळ सरळ अपमान आहे. शरद पवारांवरची सगळी टीका आजपर्यंत मी जी केलेली ती बाजूला ठेवून मी आज सांगतोय, शरद पवारांनी हे चांगलं पाऊल उचललं होतं. पण पोलिसांनी परवानगी दिली नाही म्हणून त्यांना परत जावं लागलं. आणखीन एक मुद्दा आज अत्यंत महत्वाचा तुम्हाला सांगतो. संतापजनक मुद्दा आहे, विकृत मुद्दा आहे. भाजपने आजपासून अपप्रचार चालू केलेला. आधी ते करत होते अपप्रचार या आंदोलनाविषयी. पण काल लाठीमार झाल्यानंतर, सगळे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपवाल्यांनी आपला टूलकिट बाहेर काढला आणि बदनामी सुरू केली की हे देशद्रोही आहेत. नेहमीचे शब्द, हे पाकिस्तानी आहेत, हे अर्बन नक्सल आहेत. आज सगळी लाच सोडलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खलनायक देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की पोलिसांनी जी कृती केली, जो लाठीमार केला तो योग्यच होता, कारण ही माणसं दंगल भडकवीत होती. मी या क्षणाला या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीस यांना आव्हान देतो, जाहीर आव्हान. कारण कालचा जो प्रकार होता दिल्लीतला तो मी प्रत्यक्ष बघितलेला आहे. मी आय विटनेस आहे.
1,00,000 मुलांनी जर दंगल करायचं ठरवलं असतं तर दिल्ली पेटली असती, हे लक्षात घ्या. संसदही शिल्लक राहिली नसती. पण ही मुलं शांत होती, एकमेकाला समजवत होती, त्यांची डोकी भडकलेली होती, पण कुणीही काही गडबड केली नाही. फडणवीसांना माझं आव्हान आहे, हिम्मत असेल तर जाहीर चर्चेला तयार व्हा. हिम्मत असेल तर. मी बघितलेलं आहे डोळ्यांनी, तुम्ही नाही बघितलं. तुम्ही मोदींची चमचेगिरी करताय, तुम्ही अमित शहाची चमचेगिरी करताय. मुलींच्या कपड्यांना पोलीस हात घालत होते, मागून मुलींना दांडे मारत होते. माझ्या कॅमेरामनला जखमी केलं, त्याचा हात तुटलेला आहे. असंख्य मुलांची डोकी फुटलेली आहे. अत्याचाराचे व्हिडिओ असंख्य आलेले आहेत इंस्टाग्रामवर, तुम्ही बघा आणि सत्य परिस्थिती काय होती हे जाणून घ्या. काय म्हणणं आहे फडणवीसांचं की हे विद्यार्थी जे जखमी होते, ज्यांना पोलिसांनी झोडपून काढलं, ते दंगल करत होते? सिद्ध करा. उलट मी हे सिद्ध करू शकतो की पोलिसांनी एक ट्रक भरून दगड आणून ठेवले होते. हे दगड कशासाठी होते हे सांगा. पोलिसांसोबत भाजपचे किंवा संघांचे गुंड होते. त्यांनी स्कार्फ बांधला असा होता तोंडाला आणि ते पोलिसांच्या लाठ्या, ज्या फायबरच्या लाठ्या असतात, त्या हातात घेऊन मारहाण करत होते. व्हिडिओमध्ये दिसतंय देवेंद्र फडणवीस डोळ्याला पट्टी बांधली आहे तुम्ही, कारण तुम्हाला सत्तेचा माज आलेला आहे. लक्षात, सत्तेचा माज झालेला आहे. देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यासारखी अत्याचारी माणसं सत्तेत राहणं हा भारत नावाच्या देशाचा अपमान आहे. अपमान आहे, मी तुम्हाला सांगतो, आणि मी जबाबदारीने बोलतोय. कशा प्रकारचे अत्याचार आहे? पक्ष वगैरे तर फोडतात, ते सोडून द्या, पण ह्या देशातल्या लहान मुलांवर, म्हणजे कोणी 12वीतला मुलगा, कोणी 12वीतली मुलगी, कोणी कॉलेजमधला अधिक वरच्या वर्गातला मुलगा, यांची तुम्ही डोकी फोडता, मुलींच्या कपड्याला हात घालता, मुली हात जोडून विनंती करतायत, रडतायत, तरी तुमचा अत्याचार चालू आहे. काही लाज लज्जा सोड. फडणवीस, तुम्हाला एक मुलगी आहे हे लक्षात ठेवा. त्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि मग या मुलींना आठवा. एक व्हिडिओ केलाय एका मुलींनी, तिचं नाव आहे निधी नारवाल. ती विचारते, अरे वंदे मातरम सारख्या घोषणा देत होती मुलं, काय चूक करत होती? तिने हेही सांगितलं की हे निदर्शन आहे, हा प्रोटेस्ट आहे. इट वॉज अ व्हेरी पीसफुल प्रोटेस्ट, असं ती त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. पोलिसांनी हल्ले केले असं ती म्हणते. आणि ती असं म्हणाली की एक माणूस उभा राहिला, हा बहुतेक भाजपचा किंवा संघाचा असावा, त्यांनी जय श्रीराम अशी घोषणा दिली, पण कुणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. एक छोटी मुलगी, टीनेजर, व्हिडिओ करून हे सांगते, ही ती हिंमत दाखवते. अशी अभूतपूर्व हिंमत अनेक मुलींनी दाखवली. फडणवीस, जरा ऐका हे व्हिडिओ, सत्तेची झापडं काढा. तुमचे वडील अशी नव्हते. गंगाधर फडणवीस संवेदनशील होते, आणीबाणीत तुरुंगात गेले होते, स्वच्छ होते, चारित्र्यवान होते. तुम्ही सगळ्याला सोड चिठ्ठी दिलेली आहे. आणि तुमचा एक पाळीव प्रवक्ता आहे, त्याचं नाव सुद्धा घेण्याची त्याची लायकी नाही, इतका तो खालच्या दर्जाचा आहे. तो आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतो की हे अर्बन नक्सल आहे. अरे तुझी पात्रता काय? कोणाला अर्बन नक्सल म्हणतोयस? ही देशातली युवा पिढी आहे, हिला तुम्ही बदनाम करणार असाल तर तुम्हाला हा देश माफ करणार नाही. माझे शब्द ऐकून घ्या. शापवाणी म्हणा, काही म्हणा, पण तुम्हाला हा देश माफ करणार नाही. ज्या मुलांचं रक्त तुम्ही सांडलं, ज्या मुलींच्या कपड्याला हात घातलात, ज्या मुलांना मारण्यासाठी तुम्ही दगडांचा ट्रक आणलात, ज्या मुलांना मारण्यासाठी तुम्ही RSS आणि BJPचे गुंड प्लेन क्लोथमध्ये आणलेत, काय? आणि आता तुम्ही आगाऊपणे बोलतायत मुलं दंगल करत होती. दंगलखोर तुमचे होते, तुमचे पोलीस होते, दिल्ली पोलीस होते. इतके म्हणजे पशुतुल्य वागणारे, नाही, मला पशूंचा अपमान नाही करायचा मित्र, इतके रानटी वागणारे असं फार तर म्हणा. पशुसुद्धा असे वागत नाही असे ते पोलीस काल वागत होते. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे कशा प्रकारचे अत्याचार ते करत होते. आणि फडणवीस आज सकाळी उठून सांगतात योग्यच केलं पोलिसांनी. तुम्ही विकली आहे तुमची बुद्धी, तुम्ही सत्सद्विवेक बुद्धीचा खात्मा केलेला आहे. फडणवीस, तुम्ही मुख्यमंत्री आहात याचीच आम्हाला लाज वाटते. तुम्ही उद्या पंतप्रधान वगैरे होऊ नका अजिबात. मोदींपेक्षा खराब पंतप्रधान तुम्ही व्हाल. मोदी हा नरभक्षक माणूस आहे असं माझं म्हणणं आहे. कारण 2002च्या नंगलीच्या वेळेत सुद्धा त्यांनी हेच केलं होतं. लोकांचे बळी गेले होते.
आणि काल सुद्धा दिल्ली पोलिसांचा वापर करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी तेच करायचा, दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. माझा स्पष्ट आरोप आहे, पोलिसांनी दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या रस्त्यांवर दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. मुलं शांत राहिली म्हणून दंगल झाली नाही. आणि आज फडणवीस म्हणतायत मुलं तोडफोड करत होती. मी बघितलंय पोलिसांना काचा फोडताना, बसच्या काचा पोलीसच फोडत होते. कोणीतरी दगड मारलाय असं पोलीस म्हणत होते. दगड मारणारा कोण होता, पकडलाय का तुम्ही? आता अनेक मुलांवर केसेस घातल्या जातील. पण माझी माननीय सुप्रीम कोर्टाला, माननीय म्हणताना मला खूप वेदना होत आहेत, कारण सुप्रीम कोर्ट सन्माननीय राहिलेलं नाही हे लक्षात ठेवा. माझी विनंती आहे, कुणीतरी या पोलिसांवर केस टाकायला पाहिजे. त्यांनीच दंगल केली, त्यांनीच मुलींचा विनयभंग केला, याचे पुरावे उपलब्ध आहेत. जर चीफ जस्टिसना थोडी जरी लाज असेल, ही केस नोंदवून घ्या आणि ताबडतोब सुनावणी करा. आज दिल्ली हायकोर्टात का ती झालेली दिसत नाही. उलट न्यायाधीश असं मानतात की आपल्याला जगाला अक्कल शिकवायची संधी मिळालेली आहे. न्यायालय खलास झालेली आहेत. एखाद दुसरा न्यायाधीश चांगला निघेल, नाही असं नाही अपवाद म्हणून, पण सर्वसाधारणपणे न्यायालय खलास झालेली आहे. तुमचे पोलीस मुलींवर अत्याचार करतात, विनयभंगाचा हा गुन्हा आहे. दिल्लीच्या कमिशनरवर, डेप्युटी कमिशनरवर, ACPवर, त्यातला एक अधिकारी तर मला माहिती आहे कारण तो मलाच भिडला होता, सचिन शर्मा नावाचा. या सगळ्यांवर अटेम्प्ट टू मर्डर आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ज्या मानवी हक्क संघटना आहेत त्यांनी हे करावं. या कामाचा मला कंटाळा येतो आणि माझा कोर्टावर विश्वास राहिलेला नाही. आमचे असीम सरोदे म्हणत होते आपल्यावर हल्ला झाला त्याविरुद्ध आपण कोर्टात जाऊ. मी म्हटलं रे, आपला वेळ जाईल, आपले पैसे जाईल, आणि कोर्ट कुठे लायक राहिलेली आहेत. कोर्ट सुद्धा पक्षपाती झालेली आहेत. माझा अजिबात विश्वास राहिलेला नाही कोर्टावर. पण कुणीतरी हे करायला पाहिजे ज्यांचा विश्वास असेल, कारण दिल्ली पोलिसांनी महापाप केलेलं आहे, लक्षात ठेव, महापाप केलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की इतका वेळ झाला, इतकं आपण बघितलं गेल्या 2-3 दिवसात. कालचा सगळा धुमाकूळ बघितला, लाखांचा मॉब बघितला युवकांचा, जो मी अलीकडच्या 10-12 वर्षात कधीही बघितला नव्हता. आज दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. आज मला सकाळी प्रकाश पोरे देशोन्नतीचे भेटले. त्यांनी असं सांगितलं, शेतकऱ्यांचं आंदोलन हे राजघाटावर आहे आणि तिथे येण्याआधीच दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या बसेस अडवून ठेवलेल्या आहेत. पंजाबमधून शेकडो शेतकरी येत आहेत, त्यांना अडवून ठेवलेलं आहे. इथे आलेल्या शेतकऱ्यांना अटक होते. म्हणजे जंतर मंतरच्या आंदोलनातून कोणताही धडा शिकण्याची यांची तयारी नाही. मला असं वाटतं यांना सत्तेतून घालवल्याशिवाय काहीही इलाज नाही. ज्या मुलांवर अत्याचार झाले त्यांच्या आईवडिलांनी लक्षात ठेवावं की तुम्ही जर पुन्हा भाजपला मत देणार तर तुम्ही खुन्याला मत द्याल. तुम्ही तरुण पिढीवर बलात्कार करणाऱ्या राजकीय पक्षाला मत द्याल. तेव्हा विचार करा. मी तुम्हाला सांगतो काय प्रतिक्रिया आहे. लोक तापलेली आहेत, लोक नाराज आहेत, लोक संतापलेली आहेत आणि राजकीय पक्षांच्या हे लक्षात आलेलं आहे. राहुल गांधीच्या सुद्धा हे लक्षात आले. मी आज दिल्लीहून विमानाने येत होतो आणि लक्षात घ्या, भाजपला सांगतो स्वतःचं तिकीट स्वतः काढून येतो, जातो आणि आलो. हे लक्षात घ्या. फडणवीस तुमच्यासारख्या, तुमचे जे आहे ना लष्कर देवेंद्र, त्यांना पैसे चारता तुम्ही, तसं करत नाही मी. आणि म्हणूनच तुम्ही त्याची माझ्यावर बोट दाखवू शकत नाही. पण तुम्ही मला अटक केलीत तरी काही नाही, मी राहीन तुरुंगामध्ये. निदान लोकांचा सत्सविवेक उरलेल्या लोकांचा तरी जागा होईल, हे लक्षात घ्या. पण मुद्दा असा आहे, मी जेव्हा येत होतो दिल्लीहून, एक मुलगी माझ्या मागे होती. मी माझ्या सहकार्याबरोबर बोलत होतो या कालच्या आंदोलनाविषयी. तिने ते ऐकलं आणि ती म्हणाली, तुम्ही या आंदोलनासाठी आला होतात का? मी म्हटलं हो, मीही आले होते. आणि त्या मुलीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नव्हता. विमानात चढताना ही मुलगी, विमानात उतरताना आणखी एक उच्च मध्यम मुलगी तीही असंच बोलली. आमचं बोलणं ऐकून बहुतेक भाजपचा समर्थक असाला होता तो दाढीवाला माणूस. तो असं म्हणा, नाही नाही, हे तर कॉक्रोच आहे. मी त्याच्याशी फार बोललो नाही. मी त्याला एवढंच सांगितलं, अजून 3 वर्षाचा अवकाश आहे, 3 वर्षांनी मला फोन कर. असंच होत राहिलं, अशा प्रकारे मोदींनी अत्याचार चालू ठेवले तर मोदींची सत्ता गेली म्हणून समजा. पण भाजपच्या समर्थकांना सुद्धा जो माज आलाय ना, तो अभूतपूर्व माज आहे. म्हणून ते अजूनही सरकारचं समर्थन करतायत. यांची मुलं सुरक्षित नाहीत या सरकारमध्ये.
कोणत्याही राज्य सरकार केंद्र सरकार यांची मुलं सुरक्षित नाहीत. भाजपवाल्यांमध्ये दुफळी झालेली आहे. मी 2 दिवसापूर्वी तुम्हाला संकेत दिले होते. दिल्लीमध्ये भाजपचे जुने जाणते नेते आहेत, ते मोदींवर नाराज आहेत. राजनाथ सिंग असतील, नितीन गडकरी असतील, हे असं म्हणतायत की या तरुण मुलांशी आपण बोलायला हवं होतं, त्यामुळे त्यांचं आंदोलन शांत झालं असतं. पण मोदींनी अडेलटट्टूपणा दाखवला, मोदींनी ताठरपणा दाखवला. अमित शहा मोदींपेक्षा ताठर आहे, कारण तो पूर्वीचा तडीपार गृहस्थ आहे, क्रिमिनल रेकॉर्ड आहे या सगळ्या माणसाचे. त्यामुळे मोदी जे सांगतील ते अमित भाई ऐकतील अशी अवस्था आहे. मुद्दा एवढाच आहे की असा अत्याचार ही मंडळी जर सातत्याने करत राहिली तर काही खरं नाही. यांची सत्ता गेली म्हणून समजा. जेव्हा अत्याचाराची परिसीमा होते तेव्हा सरकार पडतं, हा जगातला इतिहास आहे. सगळीकडे हे झालेलं आहे. तुम्ही नागरिकांना अरेस्ट करा, नागरिकांचे खून करा, नागरिकांना जेलमध्ये टाका, नागरिक तुम्हाला भीत नाहीत. ही भीती संपलेली आहे. कालच्या आंदोलनावरून दिसलेलं आहे. आजही आंदोलन पुढे आहे, उद्याही पुढे जाईल. कॉक्रोच जनता पार्टीचं आणि अभिजित दिपकेचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, म्हणजे सोनम वांगचुक यांचं उपोषण, नंबर 2 धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आणि नंबर 3 ज्या 21 मुलांनी आत्महत्या केल्या त्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये कॉम्पन्सेशन, या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही जंतर मंतरवरून उठणार नाही. राहुल गांधींनी आज मोदींच्या घराबाहेर आंदोलन केलं. काही लोकांचं असं म्हणणं आहे राहुल गांधींनी जंतर मंतरच्या प्रोटेस्टवरून स्वतः लोकांना डायव्हर्ट करायला हे केलं. मला काय असं वाटत नाही. राहुल गांधींचा मार्ग मोठा असू शकतो, माफ करा, राहुल गांधींचा मार्ग वेगळा असू शकतो, पण राहुल गांधी रस्त्यावर उतरले आहेत महत्वाचं आहे. माझं तर म्हणणं आहे काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी हे धरणं धरून बसायला पाहिजे मोदींच्या घराबाहेर. आणि जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत उठायला नको. तुम्ही उपोषण करू नका. या सरकारच्या समोर उपोषणाचा काही उपयोग नाही, हे सोनम वांगचुक यांच्यावरून दिसलेलं आहे. पण धरणं धरू शकता तुम्ही, इतर राजकीय कार्यक्रम करू शकता, तुम्ही घेराव घालू शकता, तुम्ही मोदींची गाडी रोखू शकता. हे लक्षात घ्या. ही हिंमत दाखवलीत तर हे जे अत्याचारी मोदी सरकार आहे ते कोसळायला वेळ लागणार नाही. निवडणुकांचाही विचार करावा लागेल की या मॅनिप्युलेटेड निवडणुका आहे त्यामध्ये आपण सहभागी व्हायचं की नाही, हा विचार विरोधी पक्षांना निश्चितपणे करावा लागेल. मित्र, मला असं वाटतं की भाजपने जे उपद्व्याप केलेत अपप्रचाराचे, हा अपप्रचार असा चालणार नाही. भरमसाठ ट्विट्स येत आहेत, भरमसाठ फेसबुक पोस्ट येत आहेत, सगळ्या पेड आहेत भाजपच्या फेसबुक पोस्ट, आणि इंस्टाग्रामवरही भाजपवाले काय काय बडबडत आहेत. पण हा खोटेपणा आहे, लक्षात घ्या. प्रत्येक जो व्हिडिओ येतोय त्याचं फॅक्ट चेक करा आणि भाजपला, मोदींना, जुलमी सरकारला धडा शिकवा. एवढंच माझं म्हणणं आहे. आज एवढंच पुरे. उद्या आणखीन नव्या बातम्या घेऊन मी येईन. हे आंदोलन चाललेलं आहे, वेगात आहे, आंदोलन संपलेलं नाही. काही लोकांनी हे पसरवायचा प्रयत्न केला कालही की यांचा रंगमंच तोडला, यांचं व्यासपीठ तोडलं, त्यामुळे आता आंदोलन संपलं. आंदोलन बिलकुल संपलेलं नाही. त्याच जागी अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी बसलेले आहेत. उलट पाठिंबा वाढतोय. आज संजय राऊत आले भेटायला, शिवसेनेचे खासदार पुन्हा आले इकडे, आणि उद्या उद्धव ठाकरेही भेटायला जाणार आहेत. अभिजित दिपके यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की उद्धव ठाकरे मला रोज फोन करतात, मुलाची करावी तशी माझी चौकशी करतात. हे उद्धव ठाकरेंचं मोठेपण आहे, लक्षात घ्या. माझं तर उद्धव ठाकरेंना म्हणणं आहे तुम्ही तर जाच, म्हणजे जाणारच आहात उद्या तुम्ही, पण तुमच्याबरोबर राहुल आणि प्रियांका गांधीला सुद्धा घेऊन जा असं मला वाटतं. त्याचा देशभर इम्पॅक्ट होईल. आता विरोधी पक्षांनी एल्गार करायची हीच वेळ आहे. खूप अन्याय झाले, शेतकऱ्यांवर अन्याय झाला, महिलांवर अन्याय झाला, CA-NRCचा अन्याय झाला, या युवकांवर अमानुष अत्याचार झाले. आता बंड करायची वेळ आहे. या देशाने बंड करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याशिवाय या नादान नरेंद्र मोदी सरकारचा पराभव होणार नाही. आज एवढंच पुरे. विचार करा तुम्ही. ज्यांना पटलं नाही त्यांनी विचार करा. आपल्या विवेकाला जाग करा, तरच तुम्हाला पटेल
या निष्पाप मुलांवर जे अत्याचार झाले त्याची दाद लागलीच पाहिजे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.